नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बिबट्याच्या हल्ल्यामुळे रेटवडीमध्ये दहशत. 3.5 वर्षांच्या चिमुकल्याची मान पकडली. चिमुकला गंभीर जखमी. 3.5 वर्षांच्या चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. मुलाला जबड्यात धरून पळून जात असताना गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्यानं मुलाला सोडून तिथून धूम ठोकली. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. खेड तालुक्यातील रेटवडी जरेवस्ती येथे शुक्रवारी 1 एप्रिल 2022 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या रात्री घराबाहेर खेळत होता. तसेच घरातील मंडळी अंगणात जेवण करत असताना अचानक बिबट्यानं अंगणात येऊन चिमुकल्याची मान पकडली. ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यामुळे बिबट्यानं चिमुकल्याला सोडून धूम ठोकली. या हल्ल्यात चिमुकला रक्तबंबाळ झाला. या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या साईशच्या मानेला 22 टाके पडले असून पाठीला पंजानं ओरखडला आहे. साईशची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर हर्षद गावडे यांनी सांगितलं. लहान मुलावर बिबट्यानं हल्ला करून त्याला 63 लाखांचा गांजा जप्त. मोहितेवाडी येथे कारवाई. खेड तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केली आहे. तब्बल 63,35,475 रुपये किमतीचा 137 किलो 781 ग्रॅम गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकानं जप्त केलाय. चाकण शिक्रापूर रोडवर मोहितेवाडी तालुका खेड येथे ही कारवाई करण्यात आली आहे. गोकुळ शिवाजी आगे वय 28 राहणार बीड, अरुण जगन्नाथ मोहिते राहणार शेल पिंपलगाव खेड आणि ज्ञानेश्वर उत्तम मोहिते राहणार सोमाटणे फाटा मावळ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांपैकी गोकुळ शिवाजी आगे याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गोकुळ आगे आयकर ट्रकमधून 197 किलो 781 ग्रॅम गांजाची वाहतूक करताना आढळून आलाय. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा. चाकणमध्ये भव्य शोभायात्रांचे आयोजन. 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर यंदा गुढीपाडवा उत्सव साजरा करण्यात आलाय. संपूर्ण खेड तालुक्यासह चाकण आणि पंचक्रोशीत घरोघरी मांगल्याची गुढी उभारली गेली. चाकण मार्केटमध्ये देखील ठिकठिकाणी गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा तालुक्यातील गावे आणि वाड्या वस्त्यांवर घरोघरे शनिवारी दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. चाकणमध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. विविध मर्दानी खेळ, ढोलताशा पथक, महिला पथक, शोभायात्रा अशा उत्साही वातावरणात चाकण शहरात हिंदू नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे यात्रा उत्सव आहे. तो दरवर्षीप्रमाणे पाडव्याला भरला जातो. पण काही वर्षापूर्वी म्हणजे मागच्या 2 वर्षापासून हा उत्सव थांबला गेला होता. ZF इंडिया कंपनीच्या वतीनं 1 एप्रिल 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी पुण्याचे निवासी जिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या मार्फत फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज यांना पेट्रोलिंग करिता वाहन प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शिवहरी हलन, विनोद जैन, ZF कंपनीचे KV घोष, आभा जयस्वाल, सोमा घोष यांच्यासह फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल देखील उपस्थित होते. खेड तालुक्यातील गुळाणी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षक भिंती काही समाजकंटकांनी पाडल्याचं स्थानिक नागरिकांनी कळवलं आहे. गावातला ग्रुप असेल त्यांनी टाका फोटो देता कोण गावातल्या ग्रुपवर फोटो समितीचा उपाध्यक्ष मग त्याचा कार्यक्रम करायला लागेल. इथं कोणाचा? त्या माणसाला त्यांनी पाडला त्याच्या हा उपाध्यक्ष आहे ना शाळेत.
आज शनिवारी 2 एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कडूस ते भोसरी या मार्गावर बससेवा चालू करण्यात आली आहे. कोरोना कालखंडापासून आणि नंतर संपामुळे एसटी बस सेवा बंद पडल्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि प्रवासी यांचे प्रवासाचे हाल होत होते. कडूस येथे झालेल्या बस सेवेच्या उद्घाटन प्रसंगी गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. लोकांचे प्रश्न मांडणारी खरी पत्रकारिता संपत चालली आहे असं वाटतंय का, असा प्रश्न पुणे लाईव्हच्या दर्शकांना विचारला होता. त्यावर दिवसभरात तब्बल 1000 नागरिकांनी आपली मतं नोंदवली. धक्कादायक म्हणजे तब्बल 93% नागरिकांनी खरी पत्रकारिता संपत चालली आहे असं मत नोंदवलंय. त्यामुळे जाहिरातींच्या मागे धावताना सामान्यांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान देणाऱ्या आणि जाहिरातदार मंडळींची कुकर्म झाकून ठेवणाऱ्या तमाम माध्यमांना अंतर्मुख करणारा हा कौल आहे. या प्रश्नावर नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया त्याहून अधिक धक्कादायक आहेत. खेड तालुक्यात वापगाव या ठिकाणी मुख्य रस्त्याचे काम गेली 5 ते 6 वर्षे रखडलेल्या अवस्थेत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. तिथं आता सध्या गावामधून चोळ बाजूनी रोड झालेले, परंतु गावावरती मध्यवर्ती नेमकं रस्त्याचं काम न झाल्यामुळं इथं येणाऱ्या साईडच्या लोकांना जीवाला धोका निर्माण झालेला आहे. राजगुरुनगर मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर शेखर घुमटकर यांचे तर उपाध्यक्षपदी डॉक्टर ओंकार काजळे यांची सर्वसाधारण सभेत एकमताने निवड करण्यात आली. रमजानमुळे कलिंगड आणि खरबुजांची आवक वाढली. मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू होत आहे. रोजे उपवास प्रारंभ होत असल्यानं चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची आणि खरबूज फळांची आवक झाली आहे. शनिवारी दिनांक 2 एप्रिल रोजी चाकणमध्ये कलिंगडाची 4 ट्रक आवक होऊन भावात सुधारणा झाली आहे. चाकण मार्केटमध्ये घाऊक बाजारात कलिंगड 12 ते 14 रुपये आणि खरबूज 20 ते 25 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचं आडत्यांनी सांगितलं. रमजान महिना हेरून लागवडीचे नियोजन केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. आज कलिंगडाची आवक जास्त आहे, परत हिरवी मिरचीची आवक जास्त आहे. बाहेरून मिरची आलेली आहे सगळी काही. जवळजवळ 70 ते 80 रुपये बाजार आहे मिरचीला. आणि कलिंगड 12, 10, 14 आज रमजान चालू होतं आहे, त्याच्यामुळं खरबूज कलिंगडाची आवक असून त्याला बाजार सुद्धा टाईट आहे. 20 ते 25 रुपयेपर्यंत खरबूज आहे आणि कलिंगड 12 ते 14 रुपयापर्यंत कलिंगड चाललेलं आहे. आज रमजान महिना रोजा चालू झाल्या कारणाने कलिंगडाला आता जरा सुखाचे दिवस आलेले आहेत. कांद्याची आवक घसरलेलीच, दरातील घसरणीचा आवकेवर परिणाम. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण मार्केटमध्ये कांद्याच्या आवकेत अजूनही सुधारणा झाली नाही. शनिवारी दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी चाकण मार्केटमध्ये कांद्याची अवघी 4000 क्विंटल म्हणजेच 8000 पिशवी आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 900 ते 1300 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. कांद्याच्या दरात अपेक्षित सुधारणा होत नसल्यानं अनेक शेतकरी अजूनही कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यास तयार नाही. सध्या शेतातून काढलेला कांदा तसाच शेतात अरणी लावून ठेवण्यात आलेला आहे. या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी आवक सुद्धा कमी झालेली आहे. त्याची कारणं बाजारभावाचा होणारा परिणाम आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याला जे शेतीमध्ये माल पिकतोय त्याला जर योग्य भाव जर नाही मिळाला तर खर्चसुद्धा वसूल होत नाही. म्हणून शेतकऱ्यांची मानसिकता बाजारभाव वाढण्याकडं आहे आणि त्यामुळं त्यांनी आपला माल शेतामध्येच सावलीला झाडाखाली अशा आरणी लावून ठेवलेल्या आहेत. त्यांची बाजारभावाची वाढ होण्यासाठी अपेक्षा असल्यामुळे त्यांनी बाजारामध्ये माल आणलेला नाही आहे आणि जो आणला आहे तो एकदम उदरनिर्वाह खर्चासाठी देणेदारी देण्यासाठी मग खतं असतील, औषधे असतील, बारदानावले असतील, मजुरी असेल, हे थोडंसं खर्च भागवण्यासाठी थोड्याफार प्रमाणात त्यांनी बाजारात कांदे आणलेले आहेत. पण कांद्याचे बाजार 10 ते 13 रुपयाच्या पुढे नसल्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये ताळमेळ बसत नाही. म्हणून शेतकरी प्रचंड नाराज आहे. आजची परिस्थिती फार गंभीर आहे. आवक फार कमी आहे. त्याचं कारण आहे का शेतकऱ्याला हा भाव परवडत नाही. 10 ते 13 रुपयामध्ये काहीच परवडत नाही. कारण सुरुवाती कांदा लावण्यापासून आतापर्यंत औषधाला किती खर्च होतो, खुरापणीला किती होतो, माणसाला किती खर्च होतो, हा अत्यंत भव्यदिव्य प्रमाणात खर्च आहे. त्यामुळं परवडत नाही. आज मी मार्केटला 50 पिशवी आणली. वास्तविक पाहता आणायची नव्हती, परंतु अडचणी घरच्या खर्च कारणे आणणे असल्यामुळं त्या ठिकाणी आणावं लागले. वास्तविक पाहता हा भाव परवडत नाही. कोरोना कालखंडानंतर यंदा चाकणची यात्रा भव्य स्वरूपात साजरी केली जाणार आहे.
यात्रा कमिटीच्या वतीने आतापासूनच यात्रेची जय्यत तयारी सुरू केली आहे. शनिवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बैलगाडा शर्यतीमध्ये इनाम म्हणून देण्यात येणाऱ्या बुलेट आणि अन्य दुचाक्या यात्रा कमिटीकडे सुपूर्द करण्यात आल्या. यंदाच्या यात्रेच्या नियोजनाबाबत कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी काय सांगितलंय ते जाणून घेऊयात. चाकणगावचं ग्रामदैवत श्री भैरव महाराज यांच्या उत्सवासाठी या ठिकाणी काही बक्षिसं आलेले आहे. त्याचप्रमाणे वर्गणी देखील झालेले आहे. दरवर्षी सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी यात्रेचा प्रारंभ होत असतो, शुभारंभ होत असतो. सर्व ग्रामस्थ मंडळी भैरव महाराजची आरती मनोभावे पूजा अर्चा करून या ठिकाणी शुभारंभ करत असतात. आजपासून वर्गणीला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये भव्य आणि दिव्य अशा बैलगाडा शर्यती व्हाव्यात ही गावकऱ्यांची समस्त ग्रामस्थांची इच्छा होती आणि त्या इच्छेनुसार बैलगाडा शर्यत होणार आहे. परंतु त्या बैलगाडा शर्यतीसाठी प्रथम क्रमांकासाठी नगरसेवक विशाल शेठ नाईकवाडी आणि विकासभाऊ नाईकवाडी यांच्या वतीने फायनल नंबर 1 साठी बुलेट गाडी यांच्याकडून आज या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलेली आहे. त्याचप्रमाणे फायनल क्रमांक 2 साठी मयूर शेठ वाडेकर आणि निलेश शेठ जेदे यांच्याकडून स्प्लेंडर गाडी या ठिकाणी बक्षीस म्हणून जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे फायनल क्रमांक 3 साठी निखिल शेठ वाडेकर यांच्याकडून सिटी डिलक्स ही गाडी या ठिकाणी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी जी फायनल होणार आहे त्या फायनलसाठी फायनल क्रमांक 1 साठी नगरसेवक निलेश शेठ बबनराव गोरे यांच्याकडून त्याचप्रमाणे सागर शिवाजी गोरे यांच्याकडून बुलेट गाडी पहिल्या नंबरसाठी दिलेली आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकासाठी भरत शेठ सकाराम गोरे आणि विनोद शेठ गोरे यांच्याकडून एक स्प्लेंडर गाडी या ठिकाणी द्वितीय क्रमांकासाठी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकासाठी म्हणजे फायनल क्रमांक 3 साठी रोहित शेठ गोरे यांच्याकडून एक सिरियस ही गाडी बक्षीस म्हणून देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आजपासून या ठिकाणी सकाळपासून वर्गणी गोळा करण्याचं काम चालू झालेलं आहे. आजपासून मग जवळपास घाटाच्या राजासाठी 2 गदा नगरसेवक सुधाभाऊ शेवकरी यांच्याकडून 2 गदा या ठिकाणी बक्षीस म्हणून मिळालेले आहेत. त्यांचं देखील यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक आभार या ठिकाणी आज रोजी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या चाकणगावचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या उत्सवासाठीची तयारीची सुरुवात आजपासून केलेली आहे. तर पहिली सुरुवात आज पावती देणगी रूपाने जे ग्रामस्थ देतील त्यापासून सुरुवात झालेली आहे. तसेच आपल्या भैरवनाथाची यात्रा 16 मे आहे. पण त्याच्या आधी आपल्याला 3 दिवस काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांच्या सूचनेप्रमाणे किंवा धार्मिक आरोप अर्जुन महाराज धाडगे असतील, भरत गोरे असतील किंवा अजून बाळू पठारे असतील यांनी सूचना केली म्हणून आपण 2.5 दिवसाचा सप्ताह ठेवलेला आहे. तसं सुरुवात या 3 दिवसाची होईल. 13, 14, 15 काल्याचा कार्यक्रम होईल. 16 तारखेला सकाळी आपल्या महाराजांच्या अभिषेकाला सुरुवात होईल 6 ते 7. त्यानंतर आपल्या मार्केटमधून हारतुऱ्याची सुरुवात आहे. मांडव टाळे होती. त्याच्यानंतर ते आपल्या सगळ्यांचा समारंभ मारुती मंदिरात होईल. त्याच्यानंतर आपल्याला बैलगाड्याचा शर्यती भरवायच्या आहे. पण त्या टोकन किती येत आहेत आणि बाकी बैलगाडा मालक कसे नियोजन करतील त्या पद्धतीने गाड्याचे 2 दिवस यात्रा भरल्या जाईल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपल्याला त्याच दिवशी 16 तारखेला मार्केटमध्ये रघुवीर खेडकर यांचा तमाशाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण त्याच्या आधी आपल्या महाराजांची पालखी आपल्या पूर्ण गावामध्ये येणार ती फिरवली जाईल. त्याला सर्व ग्रामस्थांनी हजर राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या ध्रुवशेठ कानपडे यांच्या बंगल्यासमोर आखाड्याचा कार्यक्रम होईल. त्याच दिवशी संध्याकाळी अजून पुढचा कार्यक्रम ठरलेला नाही पण तो नियोजित आहे. सर्व ग्रामस्थांच्या इच्छेनुसार तो कार्यक्रम सुद्धा होईल त्या दिवशी त्याच ठिकाणी. आणि तिसऱ्या दिवशी बैलगाडे त्याच घाटामध्ये होतील. तर असं काही ग्रामस्थांनी यांना बक्षीस दिलेलं आहे भरभरून. असंच गावाने यांना देणगी रूपाने भरभरून द्यावं. सगळ्यांनी सहभागी व्हावं. गावाचं ग्रामदैवत आहे ह्या हिशोबाने सर्वांनी आपल्याला सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.